आणि गाजलेलं जर टोळी युद्ध म्हणता येईल पुण्यात तर ते अंधेकर माळवतकर झालं. ते साधारण 80 नंतर सुरू झालं. त्याचंही कारण असं होतं की प्रमोद माळवतकर हा काही वेगळ्या टोळीतला नव्हता. बरोबर. प्रमोद माळवतकर हा मित्र होता बाळू आंधेकरचा. आणि ती टोळी मोठी होती. पण कसं असतं ना की एका मोठ्या तळ्यामध्ये बदकं असतात सगळी. त्याच्यातही 4-4 निरळी झालेले असतात. बरोबर. तर तसं त्यांच्यातही असे 4-4 वेगळे असायचे की एखाद्याशी खूप जास्त जमतं, एखाद्याशी कमी जुळतं. आणि चांगले मित्र होते. फक्त आता त्याच्यात अंधेकरचे एकदम जवळचे जे मित्र होते त्यांना त्यांच्याशी कधी-कधी वादावादी झाली प्रमोदची. मग ते खटके उडायला लागले आणि पुण्यातला एक आंतरधर्मीय एक प्रेमविवाह झाला. त्या कारणावरून अंधेकर आणि माळवतकर हे वेगळे झाले. अरे हे मूळ कारण आहे. हे आतापर्यंत कुणालाच माहित नव्हतं. फक्त माळवतकर बाजूला झाले एवढंच माहित होतं. नाही तसं नाहीये. त्यामध्ये की ती मुलगी जी होती तिचे वडील हे ऍक्च्युली अंधेकर माळवतकरचे मेंटॉर होते. बर. तिचा एका परधर्मातल्या एका मुलाशी विवाह म्हणजे ते प्रेम होतं. तो तिला घेऊन गेला. तर त्याला परत आणण्यासाठी म्हणून माळवतकर चालला होता किंवा ते असे चालले होते. त्यातून ह्या टोळीमध्ये भांडण आली की तोही आपलाच मित्र आहे, मेंटॉरही आपलेच आहेत. बरोबर. त्यातून त्यांच्यात बिनसलं आणि मग पुढं अंधेकर आणि माळवतकर यांचं वैमनस्य टोकाला गेलं आणि माळवतकर त्यातून बाहेर पडला. ओके.